नमस्कार. महाराष्ट्र वृत्तपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण संरक्षण क्षेत्राशी संबंधित विषयावर चर्चा करणार आहोत. नोव्हेंबर महिना खरोखरच भारतासाठी आणि विशेषतः संरक्षण क्षेत्रासाठी खूप लाभदायक ठरलेला आहे. या महिन्यामध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित 3 महत्त्वाच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. पहिली घटना म्हणजे C-295 हे मालवाहू विमान स्पेन आणि भारत हे एकत्र मिळून तयार करणार आहे. भारताची टाटा ॲडव्हान्स कंपनी आणि स्पेनची संरक्षण क्षेत्रातली कंपनी यांचा जॉईंट या ठिकाणी विलीन झालेला आहे आणि संयुक्त हा प्रकल्प गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणी स्थापित झाला आहे. त्याचं उद्घाटन स्पेनचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तरित्या केलेलं होतं. त्याच्यानंतर काही दिवसामध्येच हायपरसॉनिक ही मिसाईल भारताने टेस्ट केली आहे, म्हणजे चाचणी घेतली आहे. हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या 5 पट वेगाने जाणारी ती मिसाईल असते. ही आंतरखंडीय मिसाईल भारताने ओडिसाच्या चांदीपूर या ठिकाणी टेस्ट केली आहे किंवा चाचणी घेतलेली आहे. आणि आत्ता नुकताच म्हणजे काल गुरुवारी भारताने एक K4 नावाची एक बॅलिस्टिक मिसाईल जी की पाणबुडीवरून सोडली जाते किंवा पाणबुडीवरून ती वापरली जाते आहे. अरिहंत आणि अरिघात ह्या 2 अणु ऊर्जेवर चालणाऱ्या 2 सबमरीन किंवा पाणबुड्या भारताकडे आहेत आणि अरिघात या पाणबुडीवरून ही मिसाईल टेस्ट केली गेलेली आहे. याचा अर्थ असा की पाण्याखाली असतानासुद्धा शत्रूवर आपण सहजरित्या मारा करू शकतो किंवा त्यांचं नुकसान करू शकतो आहे. ही चाचणी झाल्यानंतर जागतिक स्तरावर भारताबद्दल एक काळजी किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं सुरू झालं आहे. असं कारण म्हणजे आपल्याला पश्चिमेला आणि पूर्वेला असे 2 शत्रू राष्ट्र आहेत. चीन आणि पाकिस्तान यांच्या आघाडीवर जर भारताला एकदम उद्योग करायचा स्थिती आली तर भारताची संरक्षण सिद्धता असा पाहिजे या दृष्टिकोनातून भारताने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत आणि त्यातलाच K4 नावाचा मिसाईल आपण टेस्ट केली आहे. खरं तर आपला मुख्य सामना हा चीनशी आहे. विशेषतः समुद्रामध्ये आपण चीनचं जे वर्चस्व आहे त्याला आपण तोंड देत आहे. म्हणजे दक्षिण चीन समुद्र ज्याला आपण प्रशांत महासागर भारतामध्ये म्हटलं जातं. ह्या प्रशांत महासागरामध्ये अनेक राष्ट्र या समुद्रकिनाऱ्यावर वसले आहेत. जसे की आसियान राष्ट्रातले 10 मुख्य राष्ट्र या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहेत. त्यातल्या त्यात फिलिपाईन्स आणि भारताचं जे संरक्षण सहकार्य आहे त्यामुळे चीन सतत आपला द्वेष किंवा नाराजी व्यक्त करत असतो. आजची जी आपली संरक्षण सिद्धता आहे ती खरं तर अजून असायला पाहिजे. कारण प्रोजेक्ट 75 या अंतर्गतमध्ये भारतात 75 वेगवेगळे जहाजे तयार करते. पण तसं पाहिलं तर विमानवाहू जहाजं हे आपल्याकडे फक्त 2च आहेत आणि आपल्याकडं अणुऊर्जावर चालणारे 2च सबमरीन म्हणजे पाणबुड्या आहेत. म्हणजे जर आपण डिझेल किंवा पेट्रोलचा वापर केला तर 3 महिने 4 महिने आपण पाण्याखाली राहू शकतो. पण अणुऊर्जा जर चाललेला आपण पाणबुड्या तयार केल्या तर ते 7-8 किंवा वर्षभर 7-8 महिने किंवा वर्षभर पाण्याखाली राहू शकते आणि थोडा दीर्घकाळ आपल्याला त्या ठिकाणी प्रवास करता येत आहे. आपल्याला 3 समुद्रांचा किनारा लाभला आहे. पश्चिम किनाऱ्यावर आपण अरबी समुद्र आहे, पूर्व भागामध्ये बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिण भारतामध्ये आपला तामिळनाडूच्या क्षेत्रा संबंधित हिंद महासागर आहे. त्यामुळे आपल्याला 3 ठिकाणी समुद्राचं रक्षण किंवा समुद्र सीमांचं रक्षण करावं लागते. त्यामुळे आपल्या 3 ठिकाणी एकाच वेळेस आपलं नौदल स्थापित करणं किंवा विभागलं जात आहे. त्यामुळं संरक्षण सिद्धतेच्या दृष्टिकोनातून आजचा जो दिवस आहे K4ची चाचणी केल्यानंतर भारताकडे एक अपेक्षेने लहान लहान राष्ट्र पाहत आहे. कारण ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा ही जे तंत्रज्ञान आहे हे खूप कमी राष्ट्राकडे उपलब्ध आहे आणि त्या पंक्तीमध्ये आता भारत जाऊन बसला आहे. त्यामुळं संरक्षण सिद्धतेच्या दृष्टिकोनातून ड्रोन असतील, नवीन नवीन रणगाड्या असतील, बंदुका असतील किंवा क्षेपणास्त्र असेल त्याचं निर्मिती भारतामध्येच
करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत ही नरेंद्र मोदींची संकल्पना आता प्रत्यक्षामध्ये उतरू लागली आहे. त्या दृष्टीतून 2 संरक्षण क्षेत्रातले कॅरिडोर या ठिकाणी स्थापन करण्यात आले. एक तामिळनाडूमध्ये आणि एक उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी हे संरक्षण संबंधी उत्पादन कंपन्या स्थापित होत आहेत. भारत सरकार आणि प्रायव्हेट कंपन्या म्हणजे खाजगी कंपन्या यांच्या जॉईंट प्रकल्पातून अनेक प्रकल्प सिद्धीला जात आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये संरक्षण सिद्धता ही भारताच्या दृष्टिकोनातून एक कळीचा मुद्दा राहिलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण आमचा हे व्हिडिओ समाज माध्यमावर एक्स, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.